श्रावण महिना चालू झाला. श्रावण महिना म्हटलं की दान, धर्म, पूजा, पाठ, उपवास हे चालू झालंच. मग सकाळी लवकर उठले होते. बाहेरचं लोटून घेतलं, पुसून घेतलं, अंगणातलं लोटून पुसून घेतलं, घरातलंही सगळं आवरलं, माझं आवरलं. त्यानंतर पहिल्यांदा उंबरापूजन करून घेतले. उंबराला हळदीचं लेपन लावून घेतलं, कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलं, दिव्याचे पूजन करून घेतले आणि छोटीशी रांगोळी काढली. रोज सर्वांनी दारात छोटी का होईना रांगोळी ही काढलीच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरात कोणीही येताना पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतं, म्हणून छोटीशी रांगोळी नेहमी दारात असावी. त्यानंतर दिवसाची सुरुवात आपली गॅसपासूनच होते. मग पहिला गॅसचं पूजनसुद्धा मी करून घेते. हळद कुंकू लावून त्याचं पूजन करून घेते. त्यानंतर वर फरशीवर छोटंसं स्वास्तिक काढते. हे केल्यामुळं कसं पॉझिटिव्ह एनर्जी येतेच आणि आपलं मनही प्रसन्न होतं. अशी मी सुरुवात करते. त्यानंतर माझ्यासाठी मी चहा बनवला. अन्वीचं, विवांचं, ह्यांचं तिघांचंही आवरलं. त्यांचे टिफिन करून दिले आणि श्रावण महिना म्हटला वर काहीतरी आज पहिला दिवस, त्यामुळे गोडाचं काहीतरी झालं पाहिजे म्हणून शेवयाची खीर बनवली. देवाला नैवेद्य दाखवला. वरण, भात, आमटी, भाजी आणि खिरेचा. त्यानंतर संध्याकाळी यांना म्हटलं श्रावण महिना चालू झाला आहे तर आपण महादेवाला जाऊन येऊया, म्हणून आम्ही मंदिरात गेलो, दर्शन घेऊन आलो. तर महादेवाला तुम्हीही गेला होतात की नाही हे कमेंट करून नक्की सांगा.